तर मुंबईमध्ये वंचितनं काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का दिलाय। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 5 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीसाठी काँग्रेस आणि मित्रपक्षांना वंचितकडून प्रस्ताव देण्यात आलाय। यामध्ये काँग्रेसच्या 5, महादेव जानकरांच्या वाटेला आलेली 1 आणि राजेंद्र गवई यांच्या वाटेला आलेली 1 अशा एकूण 5 जागांवर वंचितनं दावा केलाय। या 5ही जागांवर आम्ही माघार घेऊ शकत नाही, त्यामुळे या 5 जागांवरती फ्रेंडली फाईट करू असं वंचितनं म्हटलंय। याआधी काँग्रेसनं वंचितला 62 जागा दिल्या होत्या, मात्र ऐनवेळी वंचितला 16 जागांवर उमेदवारच मिळाले नाहीत, त्यामुळे वंचितनं काँग्रेसला या जागा परत केल्या। तोपर्यंत अर्ज भरण्याची मुदतही संपली होती। काँग्रेसला हा फटका बसलेला असताना आता वंचितनं 5 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव दिला। वंचितनं आता एका ठिकाणी त्यांनी भरलेलं आहे तिथं, आता त्याबद्दल बोलण्यात काय अर्थ नाही विशेष म्हणजे नाराजी तुमची? नाही, आता नाराजीचा काय प्रश्न आहे, आता लढू ते बी मैत्री पक्षाला आम्ही म्हणून मिळून लढू। आता मग काय करायचं हां? काँग्रेसने नाही दिला का तुम्हाला? नाही, काँग्रेसने दिलेला शब्द पाळला होता। काँग्रेसने पाळला होता शब्द। काँग्रेसचा काही दोष नाही। काँग्रेसने दिलेला शब्द वर्षाताईनं दिला, हर्षवर्धन सपकाळनं दिला, सचिन सावंत वंचितने पाळला नाही? वंचितनं आता त्यांच्याशी माझी स्वतः प्रत्यक्षात बोलणं झालं, त्यांच्या त्या प्रवक्त्याशी झालं बोलणं, पण त्यांनी भरायलाच नाही पाहिजे होता, एवढीच माझी अपेक्षा होती त्यांच्याकडून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।